जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग 151 लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव। श्रद्धाहीन हॉटेलमध्ये मी काम करत होतो। आता माझी बदली फ्रंट ऑफिसलाच त्याच ठिकाणी झाली होती। त्या ठिकाणी उभे राहणे म्हणजे जिकरीचं काम होते। सारखं ताट उभे राहावं लागत होते। फक्त चहा नाश्ता जेवण एवढ्यासाठीच सुट्टी मिळायची आणि वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर वॉशरूम पुरती तेवढ्यापुरती सुट्टी मिळत होती आणि परत त्या ठिकाणी उभं राहावं लागत होतं। परंतु त्या ठिकाणी थोडेफार पैसे मिळत होते। घर खर्च सर्व त्यामध्ये भागला जात होता आणि विशेष म्हणजे त्यात सर्वच काही आमदनी मिळून जायची। मोठमोठाले भक्त लोक यायचे, कस्टमर यायचे, रूम घ्यायची। त्यामुळे तिथील सर्वच त्या ठिकाणून जात असत। ये जाय त्या ठिकाणी असायची आणि गेट खोलायचं। नंतर ते गेटही काचेचं बनवलं गेलं, ऑटोमॅटिक बनवलं गेलं। त्यामुळे त्याचाही काही अडथळा होत नव्हता, कारण गेट उघडायचे हाताने उघडावं लागत नव्हतं। पहिलं हाताने उघडावं लागत होतं, त्यामुळे दमछाक होत होती। गेस्ट आले, आपण बाजूला उभं राहिलं तर पटकन त्या ठिकाणी पळत जावं लागत होते आणि आता ते पळत जाण्याची गरज नव्हती, फक्त त्या ठिकाणीच उभं राहावं लागत होतं। 31 डिसेंबरची तारीख होती। 31 डिसेंबरच्या वेळेस त्या ठिकाणी रेखा सावंत येणार होत्या। रेखा सावंत यांचा फार मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला गेला होता। परंतु माझी कायमची दिवसफळी असल्यामुळे मी घरी होतो आणि रात्री 8च्या नंतर तो कार्यक्रम सुरू होणार होता। फार मोठी गर्दी, फार कस्टमर्स वगैरे तिथे जमा झाले होते। 31 डिसेंबरलासाठी सर्वच हॉटेलमध्ये फारच गर्दी होत असे आणि त्यातच श्रद्धाहीन हॉटेलमध्येही फार मोठी गर्दी जमा झाली होती आणि मग काय करावे हे त्या लोकांनाही समजेना, कारण दोन तीन बाउन्सर बॉडीगार्ड त्यांनी मागवले होते। आमचे सिक्युरिटी मालक यांनी ते कोपरगावहून मागवले होते, परंतु त्यांच्याकडूनही ती गर्दी आटपत नव्हती। मग तिथेलाच इन्चार्ज होते, HR होते नाशिकचे ठोंबरे साहेब आणि मॅनेजर साहेब यांनी कुणाल गौरव हे मॅनेजर होते। त्यांनी ते विचार करून त्यांनी ते सर्व सायन्स पाहून घेतलं आणि पाहून घेतल्यानंतर त्यांनी मग मलाच बोलवण्याचे पाठवले। HR साहेबांनी ते ठोंबरे साहेबांनी लगेचच कोले साहेबांना फोन केला। आमची सिक्युरिटीचे मालक जे होते कोले साहेब, त्यांना फोन करून त्यांनी सांगितले की राजेंद्र जाधव यांना तुम्ही ताबडतोब बोलून घ्या। तेच एवढी गर्दी हँडल करू शकतात, दुसरे कोणी ही गर्दी हँडल करू शकत नाही। आता एवढी मोठी गर्दी जर गावातील लोक आणि ही सर्व जर तिथे यायला लागली तर हा कार्यक्रमाचा सगळा खेळ होऊन जाईल, फार मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। मग त्यांनी रात्री 10चा टाईम होता, रात्री 10 वाजता मला फोन आला। मी घरी आराम करत होतो, झोपलेलो होतो आणि फोन आल्यानंतर मला त्यांनी ताबडतोब श्रद्धाहीन हॉटेलला येऊन जा, तिथे रेखा सावंत आलेला आहे, तुम्हाला ते गर्दी हँडल करावं लागेल। आणि मी लगेचच त्या ठिकाणी गेलो।
गेल्यानंतर मी ताबडतोबच मी गावातील असल्यामुळे आणि गावातील पोरंही ओळखीचे असल्यामुळे ती गर्दी मी बाजूने हटवली गेली आणि मग नंतर तो कार्यक्रम सुरू झाला। ते काम पाहून तिथले मॅनेजर इन्चार्ज यांनाही ते कळले होते की जाधवच ही ड्युटी करू शकतो आणि असे काम जाधवकडेच सोपून द्यावं लागेल।